गुरु म्हणजे बोलणं नाही, अनुभव आहे. तो हृदयात वास करणारा तेज आहे. त्याच्या कृपेने अंधार नाहीसा होतो आणि भक्तामध्ये परमात्मा प्रगट होतो. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर चला आपण आता जाणून घेऊया की गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन कसे करायचे. नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी नाही मिळाली तर काय करायचं, ती बनवावीच लागते का? जेवणाला जोडपे नाही मिळाले मग काय करायचं, तेही जेवू घालावेच लागतात का? नैवेद्यामध्ये किती नैवेद्य बनवायचे असतात, आरत्या किती म्हणायच्या असतात, तर या पद्धतीची सगळी माहिती आज मी आपल्यासोबत घेऊन आलेली आहे. तर सुरू करूया आजची माहिती. बघा, गुरुचरित्राचे पारायण करत असताना सप्ताह पूर्ण झाल्यावर 8व्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असतं. आता काहींना अडचण असते की माहीत असते तारीख येणार आहे आपली किंवा काही अडचण आहे समोर, आपल्याला माहीत आहे, आपले जर इच्छा आहे की आपण 7व्या दिवशीच पारायणाचं उद्यापन करावं तर ठीक आहे, तुम्ही 7व्या दिवशीचं वाचन वगैरे झालं तर करू शकता, पण शक्यतोवर 8व्या दिवशीच पारायणाचं उद्यापन करत असतात. पण काही अडचणीस्तव आपण 7व्या दिवशी सुद्धा उद्यापन करू शकतो. बघा, आता प्रथम काय करायचं आहे आपल्याला, श्री गणपती बाप्पांची आता सगळ्यात अगोदर मी सांगते तुम्हाला की घेवड्याची भाजी, घेवड्याच्या भाजीचं काय आहे बघा, मिळाली तर ठीक आहे, आपल्याला करायची आहे, करायलाच पाहिजे असं पण सांगितलेलं आहे. पण आता नाहीच मिळाली तर काय करणार आहे? सगळ्यात महत्त्वाचा असतो आपला श्रद्धा, भक्तिभाव. त्या कारणानं तुम्हाला जर घेवड्याची भाजी मिळालीच नाही तर बघा, घेवड्यामधून एक वाल म्हणून असतो, ते तुम्ही बनवू शकता. नाहीच मिळाली तर मग तुम्ही त्याऐवजी एखादी शेंगाची भाजी असते ती बनवू शकता. पण घेवड्याची भाजी जर मिळाली तर अतिशय उत्तम. महाराजांच्या नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी असायलाच पाहिजे. पण नाहीच मिळाली तर मग तिथे काही पर्याय आपल्याला लागत नाही. पण आता कसं आहे, आता सध्या हिवाळ्याचे दिवस चालू आहेत आणि घेवड्याची भाजी अर्थातच मार्केटमध्ये आपल्याला घेवड्याच्या शेंगा मिळून जातात. तर मिळाली तर तुम्ही अवश्य घेवड्याची भाजी नैवेद्यामध्ये बनवा. तर नैवेद्यामध्ये दुसरं काय बनवायचं, तुम्ही पुरणपोळी बनवू शकता, तुम्ही साधं वरण भात भाजी पोळी बनवली तरी काही हरकत नाही. त्यामध्ये तुम्ही एक गोड पदार्थ म्हणून खीर बनवा, शिरा करा, किंवा मग तुम्हाला जे शक्य झालं लाडू करा, बेसन लाडू, रव्याचे लाडू करा. एखादा गोड पदार्थ आपल्याला त्यामध्ये करायचा असतो, जे आपल्याला शक्य झालं ना तो बनवायचा. आता तुम्ही जर पुरणाची पोळी बनवली तर अर्थातच तोच एक गोड पदार्थ आहे, मग बाकीचं नाही बनवलं तरी चालते. नाही तर मग तुम्ही वरण भात भाजी पोळी करत असाल तर मग एखादा गोड पदार्थ आपल्याला यामध्ये बनवावाच लागतो. त्यानंतर बघा, आता जेवणाचं झाल्याच्या नंतर बघा आपल्याला आता जोडपे. आता जोडप्याचं कसं आहे की प्रत्येकजण आपल्या घरी जेवायला, म्हणजे प्रत्येकाला जोडपे मिळतील असं नाही, कारण आता गुरुचरित्राचे पारायण प्रत्येकाचे सुरू आहेत, कारण हा सप्ताह आहे. तर या सप्ताहामध्ये कोणी गुरुगृही म्हणजे केंद्रामध्ये करत आहे, कोणी घरी केलेलं आहे. तर त्या कारणानं जोडपे मिळाले तर अवश्य जेवू घाला, नाही मिळाले तर असं जे गुरुचरित्राचं पारायणाचं जे स्क्रीनवर दिसत आहे, ती जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये कुठेही उल्लेख नाही की तुम्ही ब्राह्मण जोडपे जीव घातले पाहिजे. आले तर ठीक आहे, नाही तर मग तुम्ही एखाद्या मुलाला जीव घातलं तरी चालते. नाहीच मुलं मिळाले, जोडपेही नाही मिळाले, मग काय करायचं, कुठेतरी थोडंसं अन्नदान करा. जर तुम्ही समजा आता केंद्रामध्ये करत असाल तर केंद्रामध्ये मांदियाळी होते, त्याच्यामध्ये अन्नदान करायचं असते. नाहीतर मग लहान लहान मुलं तुम्ही जीव घालू शकता. अशा पद्धतीने आपल्याला जोडप्यांचं बघा करायचं असते. जेवूच घातले पाहिजे असं काहीही नाही आहे. त्यानंतर बघा, तुमची इच्छाच असेल, कोणी येत असेल जेवायला तर अर्थातच तुम्ही त्यांना जेव घालू शकता. सवासनी स्त्री असते, तिची ओटी भरू शकता. त्यानंतर तुम्ही त्यांना यथासांग त्यांची पूजा वगैरे करून काहीतरी दक्षिणा त्यांना देऊ शकता. त्यानंतर बघा, आपल्याला नैवेद्य करत असताना नैवेद्यामध्ये किती नैवेद्य करायचे. आता इथे काय आहे, काहींनी सांगितलेले आहे 3, काहींनी सांगितलेले आहे 5, काहींनी सांगितलेले आहे 4. आता मी सांगणार आहे की तुम्हाला 5 नैवेद्य करायचे असतील. ते कसे, तर बघा, सर्वात प्रथम गणपती बाप्पांची स्थापना केलेली असते आपण, तर गणपती बाप्पांना सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो. त्यामध्ये तुम्ही 21 मोदक करू शकता. तुम्ही गूळ घालून करा, साखर घालून करा, पुरण घालून करा, काही हरकत नाही. पण गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून आपल्याला मोदक करायचे असतात. त्यानंतर आपल्याला दुसरा जो नैवेद्य आहे तो बनवायचा असतो, जो आपण फोटो ठेवलेला आहे. मग तो दत्त महाराजाचा फोटो असू शकतो, स्वामी महाराजाचा फोटो असू शकतो. त्यासाठी 2 नैवेद्य झाले. तिसरा नैवेद्य असतो आपला पोथीसाठी, 3 नैवेद्य झाले. त्यानंतर बघा, आपल्याला गाईसाठी सुद्धा परिपूर्ण नैवेद्य करायचा असतो. जे काही आपल्या घरात
तयार केलेला आपण स्वयंपाक असेल त्यामध्ये गाईचा आणि कुत्र्याचा भागसुद्धा आपल्याला काढायचा असतो. सर्वप्रथम पहिली पोळी भाजल्याच्या नंतर गाईची ठेवायची आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर सगळ्यात शेवटची जी पोळी होणार आहे ती कुत्र्यासाठी ठेवायची. आता नक्कीच तुम्ही शोधलं तर गाय कुत्रं सगळ्या गोष्टी मिळत आहे. सृष्टी आहे, सृष्टीमध्ये कितीही मोठं शहर असलं, कितीही काही असलं तरी गाई आणि कुत्री मिळतातच, फक्त शोधावं लागतात आणि इच्छा असली तर कुठूनही येतात असंही म्हणतात. त्यानंतर बघा, गाईचा नैवेद्य गाईलाच द्यायचा, कुत्र्याचा नैवेद्य कुत्र्यालाच द्यायचा. त्यानंतर आता बाकीचे जे 3 नैवेद्य उरलेले आहे, जो आपण दत्तात्रेय किंवा स्वामी महाराजांच्या फोटोला दाखवला होता, पोथीला दाखवला होता आणि एक नैवेद्य गणपती बाप्पांची मोदक होती. तर हे जे 3 नैवेद्य आहे, तर हे 3 नैवेद्य आपण घरी सगळेजण प्रसाद म्हणून खाऊ शकता. त्यामध्ये काही नाही की इथे दिला पाहिजे तिथे दिला पाहिजे, त्यामध्ये काही नाही आहे. तर तुम्ही ते 3 नैवेद्य घरी प्रसाद म्हणून खाऊ शकता. त्यानंतर बघा, आपल्याला ह्या गोष्टीचं उद्यापन करताना सगळ्यात जास्त लक्ष ठेवायचं आहे की ते म्हणजे जोडपे जेवणाचं, घेवड्याच्या भाजीचं, नैवेद्याचं, या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत गुरुचरित्राच्या पारायणाचं उद्यापन करत असताना. त्यानंतर मग तुम्हाला आरती करायची असते. आता 10:30 वाजता तुम्ही जर स्वयंपाक तयार करून ठेवला तर अर्थातच 10:30 वाजताच्या आरतीमध्ये आपल्याला सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती घ्यायची. त्यानंतर स्वामी महाराजांचे सेवेकरी असाल तर नक्कीच 10:30 वाजता नैवेद्याची आरती, स्वामी महाराजांची आरती घेत असतात. त्यानंतर जी आपली दत्त महाराजांची आरती आहे ती आपल्याला घ्यायची असते. 3 आरत्यासुद्धा घेऊ शकतात, नाही तर मग एखादी 2 आरती तुम्ही वाढवली तरी हरकत नाही. 5 आरत्यासुद्धा घेऊ शकतात. त्यानंतर मग तुम्ही एखादी कुलदेवतेची आरती घेऊ शकता, लक्ष्मीनारायणाची आरती घेऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही 5 आरत्या घेऊ शकता. 3 घेतल्या तरी काही हरकत नाही, पण 5 आरत्या घ्यायलाच पाहिजे. जे आपलं नित्यसेवेचं पुस्तक असते त्यामध्ये सुद्धा 5 आरत्या आहेत, त्याच्यातल्याही घेऊ शकता. नाही तर मग तुम्ही गणपती बाप्पांची आणि दत्तात्रेय महाराजांची आरती घेतली तरीही चालते. नाही तर मग क्रमानुसार सुरुवातीला गणेश आरती घ्यायची, त्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती घ्यायची, त्यानंतर दत्त महाराजांची आरती घ्यायची, त्यानंतर जी लक्ष्मीनारायणाची आरती असते ती घ्यायची आणि नंतर कुलदेवतेची आरती घ्यायची. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही 5 आरत्या घेऊ शकता. त्यानंतर कर्पूर गौरम करायचा, नैवेद्य दाखवायचा. आता नैवेद्य दाखवत असताना आपल्याला अर्थातच तुळशीचे पान लागणार आहे. तुळशीचे पान आपल्याला इथे नैवेद्यात आवर्जून लागणार आहेत. त्यानंतर नैवेद्य दाखवत असताना त्याच्याखाली आपल्याला भरीव पाण्याचा चौकोन काढायचा आहे. 3 नैवेद्याकरता भरीव पाण्याचा चौकोन काढायचा, त्यावरती ते नैवेद्याचे ताट ठेवायचे. त्याच्यावरती आपल्याला 3 वेळेस पाणी फिरवत असताना गायत्री मंत्र म्हणायचा असतो. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. त्यानंतर 5 मंत्र म्हणायचे असतात आणि त्यानंतर नैवेद्य ग्रहण करा असं म्हणायचं असते. आता हे सगळं येत नाही तर मग काय करायचं, सुरुवातीला भरीव पाण्याचा चौकोन काढायचा, त्यावर ताट ठेवायचं, 3 वेळेस पाणी फिरवायचं आणि मी श्रद्धापूर्वक हा नैवेद्य तुमच्यासाठी बनवलेला आहे, तुम्ही महाराज ग्रहण करा असं साध्या पद्धतीने तुम्ही मराठीत सुद्धा म्हणू शकता, काही हरकत नाही. शेवटी आपला भक्ती भाव, मनात इच्छा आणि देवापर्यंत आपलं जे काही आपण केलेलं आहर्तेने आरती आहे ती पोहोचणे. आपण जे श्रद्धेने हे 7 दिवस सप्ताह केलेला आहे, आपल्या मनात काही संकल्प असतात, काही इच्छा असतात, ते पूर्ण करण्यासाठी आपण जो संकल्प घेतला असतो तर त्यासाठी आपण हे पारायण केलेलं असते. तर ते परिपूर्ण व्हावं, त्या पूर्ण व्हाव्या त्यासाठी गुरु महाराजांना, दत्त महाराजांना आपल्याला प्रार्थना करायची असते. आणि उद्यापन झाल्याच्या नंतर आपल्याला ग्रंथ हलवायचा असतो. मग त्यानंतर तुम्ही ग्रंथ हलवू शकता. तुम्ही जर कळस मांडलं असेल तर त्या कळसाचे पाणी अर्थातच घरात सगळीकडे शिंपडायचं आहे आणि एखाद्या झाडाच्या याच्यामध्ये टाकायचं आहे. पवित्र आपलं तुळशीचं झाड असते तिथे टाकलं तरी काही हरकत नाही. आणि त्यानंतर बघा, जे ग्लास भरून ठेवलेला असतो आपण पाण्याचा, तो पाणी आपल्याला तीर्थ म्हणून घरात सगळ्यांनी घ्यायचं आहे. आता घेत नाही तर मग एखाद्या पाण्याच्या आपण पिण्याच्या ठिकाणी सुद्धा ते टाकून द्यायचं आहे, एखाद्या माठात किंवा मग जी पिण्याची जी आपली असते घरात जे भांडं असते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि सगळ्यांना मग ते प्रसाद म्हणून ग्रहण करण्यासाठी मिळून जाते. तर अशा पद्धतीने आपल्याला साधं सोपं आणि सरळ उद्यापन करायचं आहे. काही किचकट नाही आणि काही घाईभरून जायची गरज नाही, काहीही अवघड नाही, खूप सोपं आहे.
अशी होती आजची माहिती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. माहिती आवडल्या असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.